पाव सोडतील तसा माणूस वाढतोय। जरांगे पुढचं डोकं लावून आलेत। फडणवीसांना आधीच माहिती, यावेळी जरांगे झुकणार नाही तर झुकवावं लागणार, तर पोलीस पाहून घेतील। जरांगेंना फडणवीसांची ही भाषा वातावरण चिघळवण्यासाठीच। जरांगे हटणार नाही। 11 मंत्री जरांगेंना मॅनेज करण्यासाठी कामाला लावले। नेमकं गडलंय का? इजा झालं, दुजा झालं, आता तिसऱ्यांदा जरांगे ऐकणार नाही। हा पठ्ठ्या इतकी ताकद लावून मैदानात आलाय की आता आरक्षण घेऊनच माघारी यायचं हे ठरवून बसला। जरांगे मान्य करतात, 2 वर्षांमध्ये मी मॅनेज झालो नाही, कुणासमोर झुकलो नाही, तुमची शर्मेने मान खाली जाईल असं वागलो नाही। पण हे मी मान्य करतो की 2-4 पावलं मागे येणं, पुन्हा 2-4 पावलं पुढे जाणं हे घडलं, कारण मी सरकारवर विश्वास ठेवत होतो। ही शेवटची संधी आणि हाच शेवट असेल। कुणीही घरी राहता कामा नये, सर्वांना मुंबई गाठवायची। ग्रामपंचायतील सदस्य, मग तो आजी, माजी किंवा मग भावी, सरपंचापासून नगरसेवकापासून आमदारापासून खासदारापासून मंत्र्यांपर्यंत लाईन लावा। सगळ्यांना सांगा, मराठा समाजाचं म्हणजे आपल्या समाजाच्या आरक्षणाचा मोर्चा आहे। मुंबईकडे तुम्हाला यायचंय। जो नाही म्हणेल त्याचं नाव मला सांगा। लोक म्हणतात जरांगेंच्या आंदोलनाला लोकांना यायचं नाहीये म्हणून ही जबरदस्ती किंवा ब्लॅकमेलिंग आहे। पण प्रश्न असा तयार पडतो की जर जरांगे जे म्हणतायत की जे राजकारणी असतील, आजी, माजी, भावी यांनी आंदोलनाला आलंच पाहिजे, तर यात चूक काय? इतक्या दिवस मराठा समाजाचे नेते मराठा समाजाच्या जीवावर नेते झालेत, राजकारण केलं, मग जेव्हा समाजाचा प्रश्न असेल तेव्हा त्यांनी आलंच पाहिजे, याला ब्लॅकमेलिंग कसं म्हणायचं? मावशी तुम्हाला काम सांगतो, आम्ही मुंबईला गेलो, मागं कोण गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय माहित। महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं, इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा, त्याचा बाजारच उठवतो, पाळणाच। जेव्हा आपला नाही समाजाचा, जेव्हा आपल्या आंदोलनात नाही, जो आपल्या लेकरा बाळासाठी नाही, तो आपला नाही। एक बी गैरहजर नाही राहायला पाहिजे। मला असं चित्र दिसतंय सध्याचं, जातवान अस्सल मराठ्यांची खानदानी अवलाद आहे ना, ती घरात यावेळी झोपूच शकत नाही। त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरी झोपल्यावर, कारण घरच्या माय मावल्या, घरची ताई त्याला म्हणणार आहे। सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात, सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकरा बाळासाठी, तुम्ही घरात झोपलात। त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलोय। चौथं काम, डॉक्टर, वकील, मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना म्हणा एवढ्या वेळेस तुमच्या गाड्या बाहेर काढा, कावळे हागू नये म्हणून झाकून ठेवते ते वरून। जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा आणि मुंबईला चला। लेकराचे लय हाल चाललेत बरं, शिक्षण एवढं महाग झालंय, लेकरा बाळाचं जीणं मुश्किल झालंय। आपल्या पोरी बाळी, लेकर बाळ डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, MBBS होतील, MD होतील, PSI होतील, तहसीलदार होतील, कलेक्टर होतील। आपल्या घरात लादीवाई तर लेकर बाळ आयुष्यात सुखी समाधानी होते। मराठी विसरणार। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे हे आक्रमक झालेत। आरक्षण मिळावं यासाठी ते मुंबईच्या दिशेने कूच करणारे, त्यासाठी तयारी ही जोरदार सुरू आहे। इशारा बैठक, इशारा सभा, आंदोलनं सुरू झालीत। मराठा समाजाला सूचना दिल्या जातात। कुठे जाळपोळ केली, कुठे दगडफेक केली, कुठेही आपल्या मोर्चाला जर गालबोट लावण्याचा प्रयत्न आपल्यातीलच काहींनी केला तर त्यांना मराठे समजू नका, त्यांना राजकारण्यांचे फितूर मराठे समजा। वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही, हा ना दगड ते म्हणू शकत, त्यामुळं ते आपलं नाही। आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही, सरळ चालायचं मुंबईकडे। माहित नाही म्हणायचं आम्हाला ते कोणी, तू तो उद्योग बघ तिकडे, फडणवीस तू तो पोलीस, चल निघ।
एकाने सुद्धा हलायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसानं घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवटची फाईट आहे. अशी जमून हाणायची, मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुलाल लाट टाकायचा. माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरा फिरा. आता इथं कटाळा आलाय. उपोषण करून करून मग आता फेस पडलाय. राजकारण्यांनीच त्यांना आपल्या मोर्चात घुसवलंय आणि आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी प्रयत्न केलाय असा समजून त्यांना तुम्हीच उचला आणि पोलिसांच्या ताब्यात द्या. कारण अस्सल मराठ्यांची जी पैदास आहे ती जाळपोळ करणार नाही. या शब्दात जरांगेंनी मराठ्यांना डिवचलंय. आता काही जरी झालं तरी शांततेत जायचं हेही ठरलंय. ओबीसीत मराठा समाजाचा समावेश व्हावा यासाठी जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिलाय. त्यासाठी गावागावात बैठका घेण्यात आल्यात. प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे वर्गणी गोळा केली आहे. शिवाय आंदोलकांनी प्रत्येक गावातून किमान 3-4 वाहने काढण्याची तयारी केली आहे. गेल्या 27 तारखेला मराठा तरुण गावागावातून बाहेर पडणार आहे. त्यानंतर आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईच्या दिशेने जातील अशी रणनीती आखण्यात आली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन जरांगे आपली कूच मुंबईच्या दिशेने करतील. आंदोलक गणपतींची मूर्ती ट्रकवर ठेवणार आहेत. हीच मूर्ती मुंबईतल्या समुद्रात पुढे विसर्जित केली जाणार आहे. आंदोलकांनी मुंबईला निघताना सोबत किराणा घेतलाय. स्वयंपाकीही बरोबर असतील. किमान 15 दिवस आंदोलन करण्याची तयारी. यावेळी कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही अशी मनोज जरांगे यांची भूमिका. दरम्यान मराठा समाजाने जर ठरवलं तर ते आंदोलन यशस्वी करू शकतात हे दिसून आलंय. याआधीही मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न मनोज जरांगेंनी केला, मात्र वाशीचीच रेस ते ओलांडू शकले नाही. आता ही रेष ओलांडायची. मागच्या वेळी ही नियोजन होती. जेवणाची, पिण्याची, राहण्याची, सगळी खाण्यापिण्याची सोय होती. मात्र यावेळी सुद्धा तशीच काहीशी सोय करावी लागणार आहे. पैसा अफाट खर्च होणार आहे. मात्र मराठा समाजामध्ये देणारेही तितकेच आहे जेवढे घेणारे आहेत. आणि ही भूमिका लक्षात घेऊन प्रत्येकाने मदतीचा हात द्यायचा आहे. प्रत्येकाने आपल्या गावातून गाड्या काढायच्यात, आपल्या चारचाकी बाहेर काढायच्यात असं आवाहन जरांगेंनी केलंय. 55 लाखांपेक्षा सुद्धा जास्त मराठा मुंबईमध्ये दाखल होणार असा प्राथमिक अंदाज जरांगेंनी व्यक्त केलाय. एकंदरीत जर सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर जरांगे म्हणतील त्याप्रमाणे घडतंय. मराठा समाजाला आरक्षण मिळतंय. मात्र चंद्रकांत पाटील असो किंवा मग फडणवीस असो यांची भाषा आहे की पोलीस पाहून घेतील. चंद्रकांत पाटील म्हणतात सरकार कारवाई करायलाच बसलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की मनोज जरांगे यांच्या मागण्या जाणून घेऊन त्यावरती अंमलबजावणी करण्यावरती सरकारचा भर नाही, तर हे आंदोलन कसं गुंडाळता येईल यासाठी इशारे दिले जात आहेत. पण अर्थ याचा एकच आहे की जरांगे माणूस हटणार नाही. 2 वर्षांपासून सरकार काय करू शकतं, कुठपर्यंत करू शकतं आणि किती करू शकतं याचा अंदाज जरांगेंना पुरेपूर आला. आणि त्यामुळे यावेळी तरी जरांगे माघार घेत नाही आणि घाबरतही नाही. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता व्यक्त व्हा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय महाराष्ट्र.